सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची गावात एसटी बस ग्रामपंचायतीसमोर थांबून प्रवासी चढ उतार करीत असताना समोरून आलेल्या छोटा हत्ती वाहनाच्या चालकाने एसटी चालकाला खाली ओढून मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कवटेमहांकाळ आगाराची बस क्रमांक MH14 BT 1754 ही बस मंगळवारी दुपारी 4:20 सुमारास कवटेमहांकाळहून घाटनांद्रे गावच्या दिशेने जात होती। कुची गावातील ग्रामपंचायतीसमोरील बस स्टॉपवर बस थांबून प्रवासी चढ उतार सुरू होते। दरम्यान समोरून येणारा छोटा हत्ती क्रमांक MH10 EQ 1189 या वाहनाच्या अज्ञात चालकाने आपले वाहन एसटी बस जवळ थांबून खाली उतरून एसटी चालक दत्तात्रय शहाजी कांबळे यांना बस पुढे घेण्यास सांगितलं। यावेळी बस चालकांनी प्रवासी चढ उतार सुरू असल्याने 2 मिनिटे थांबण्यास सांगितले। मात्र यावरून छोटा हत्ती चालक चिडून गेला व त्याने शिवीगाळ करत एसटी चालक कांबळे यांना बसमधून खाली ओढून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेप्रकरणी एसटी चालक दत्तात्रय शहाजी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात छोटा हत्तीवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। कवटेमहांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट। मी प्रवासी घ्यायला गाडी थांबवलेली होती। नंतर तो CNG वाला छोटा हत्ती आला, गाडी काढ म्हणला मला। मी म्हणले 5 मिनटं थांब, प्रवासी उतरून झाले की दरवाजा लावून घेतला की काढतो गाडी म्हणलं। त्यानं मला शिवी दिली, शिवी देऊन परत मी गाडी काढत असताना परत आणि शिवी देऊन अंगावर येऊन मारली, वळून खाली मारलं।